वटपौर्णिमा केवळ सावित्रीच्या पतीवर केलेल्या निष्ठेची कहाणी उरली नाही, तर ती एका स्त्रीच्या आत्मबळाची, तिच्या श्रद्धेची, तिच्या निवडीच्या सन्मानाची गोष्ट बनली आहे। ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। अमरावतीत देखील वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात। शनिवारी पूजेचे तबक हाती घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तसेच कित्येक शतकांपासून स्त्रियांच्या कित्येक पिढ्या वडाला प्रदक्षिणा घालत असल्याचं चित्र अमरावती शहरात आज पण दिसून आलं। सप्तपदीची 7 पावलं आठवत दोऱ्यांच्या 7 वेढ्यांनी सुतवत हाच पती मिळू दे हे म्हणत असल्याची अनुभूती व प्रचिती यावेळी पण दिसून आली। भारताच्या अनेक प्रदेशात सौभाग्य प्राप्तीसाठी पूजले जाते ते वडाचेच झाड। सर्वसामान्य सावित्रीचीच कथा, सशक्त मुळे खोलवर रवून धीराच्या पारंब्या गोलाकार पसरून आदिम शाश्वताचा आकार घेऊन भारतीय संस्कृतीच्या खुणा सांगत आजही वड साथ घालत असताना महिला भगिनींनी श्रद्धा परंपरेनुसार वटवृक्षाचे पूजन करीत प्रदीर्घ जीवन लाभलेल्या या वटवृक्षाच्या आशीर्वादानेच आमचंही आयुष्य संपन्न होऊ दे अशी यावेळी प्रार्थना केली। वटसावित्री हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो। हा सण महाराष्ट्रातील विवाहित स्त्रियांच्या द्वारे साजरा केला जातो। वटपौर्णिमा हा सण प्रामुख्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो।